मैं मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। नमस्कार, आदाब। बीसी न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे। भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असणाऱ्या तरुणाला क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात वृत्त असे की मुकेश प्रकाश भालेराव वय 31 राहणार टेक्निकल हायस्कूल मागे भुसावळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात गुन्ह्याचा प्रयत्न, मारहाण, लूटमार, धमकी, खंडणी आदीचा समावेश होता। यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबद्ध देखील केले होते। यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळात येथेच वास्तव्याला होता। सुमारे 4 दिवसापूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरुण घेऊन गेले होते। तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता। त्याचा शोध घेईन देखील तो मिळून न आल्यामुळे आज सकाळी त्याची पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली। दरम्यान आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुकेश प्रकाश भालेराव यांचा खून करून त्यांचा मृतदेह हा तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती सुमारे आली। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला। शेवटचे वृत्त हाते की मुकेश भालेराव यांचे पार्थिव शवच्छेदन करण्यात पाठवण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। दरम्यान मुकेश भालेरावच्या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या कृत्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। मुकेश प्रकाश भालेराव यांची टोळी असून त्यांच्यावर तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत। यामुळे त्याची हत्या ही टोळी युद्धातून झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य समोर येणार आहे। या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युद्ध पुन्हा सुरू झाले की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पाहत राहा आमच्या सोबत बीसी न्यूज इंडिया। धन्यवाद।